मरते. महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन्स म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध असलेला थंड हवेचा ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्रातील एक अशी जागा जिथला प्रत्येक गाव स्वर्गाचा अनुभव देतो. जिथले उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे जणू आपलं मन मोहून टाकतात. या जागेवरील एक असा मंदिर ज्या मंदिरातून एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 नद्यांचा उगम होतो. या जागेवरील एक असा डोंगर जो पाहिल्यावर जणू हत्तीच आपल्या समोर उभा आहे की काय असा भास होतो. आणि या जागेवरील एक असा इन्फिनिटी पठार जिथे चालत असताना जणू आकाश आणि जमिनीचा इथेच मिलन होतो असा भास होतो. अशा या अद्भुत आणि चमत्कारी जागेचा समूह म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वरला आपण ऑलरेडी मॉन्सून सीझन मध्ये एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो आहोत, ज्यामध्ये मॉन्सून सीझन मध्ये महाबळेश्वराची सुंदरता ही पाहण्यासारखी होती. पण महाबळेश्वर हिवाळ्यात दिसतो तरी कसा हे पाहण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा इथे आलो आहोत. महाबळेश्वरमध्ये प्रत्येक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. निसर्गप्रेमींसाठी या जागेवर उंचावरून कोसळणारे धबधबे आहेत. इतिहास प्रेमींसाठी या जागेवर ऐतिहासिक प्रसिद्ध किल्ला आहे. ॲडव्हेंचर प्रेमींसाठी या जागेवर अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर आहेत. फॅमिलीसाठी या जागेवर अनेक प्रकारच्या फन ऍक्टिव्हिटी आहेत. तसेच सुंदर धार्मिक स्थळ आहेत, जिथल्या एका मंदिरात अनेक नद्यांचा उगम होतो. अशा या नैसर्गिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागेला चांगल्याने एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण आलो आहोत महाबळेश्वरला, म्हणजेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाटाच्या ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. आजची सुरुवात करू महाबळेश्वरच्या मेन मार्केट पासून. आणि सगळ्यात पहिले आपण जाऊ महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध असलेला ओल्ड महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये. सगळ्यात पहिले आपण जाऊ ओल्ड महाबळेश्वरला. महाबळेश्वरला पोहोचणं एकदम सोपी आहे. राष्ट्रीय महामार्ग 4ला महाबळेश्वर जोडलेला आहे. त्यामुळे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी MSRTCच्या बस, खाजगी वाहने उपलब्ध आहेत. तसेच जर आपल्याकडे स्वतःची व्हेइकल असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये येऊन पोहोचतो, जिथे राहण्यासाठी हॉटेल्स आणि दिवसभर फिरण्यासाठी टॅक्सी उपलब्ध आहेत. काका, टॅक्सीमध्ये किती पॉईंट फिरवतात आणि किती रुपयाचे फिरवतात ते? 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. इथे हे 3 पॉईंट होतात एका दिवशी. पूर्ण दिवस जातात. आणि 3 पॉईंट करण्यासाठी किती रुपये? 2400. जर आपण इथं आलो तर इथं टॅक्सी असोसिएशन आहे आणि प्रत्येकांचे रेट एकदम फिक्स आहे 2400 रुपये. 2400 रुपयामध्ये आपल्याला हे 3 पॉईंट आहेत. हे 3 पॉईंट पूर्ण कव्हर केल्या जाते. सकाळी 10 वाजता निघलं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत पूर्ण पॉईंट कव्हर केल्या जातात. जर तुम्ही इथं आले तर इथं टॅक्सीवाले आहेत भरपूर सारे, तुम्ही यांना क्वेरी करू शकता आणि ही टॅक्सी बुक करून पूर्ण दिवसाचा टूर करू शकता. 4 लोकांचे 2400 रुपये. जर आपण टॅक्सी रेंट करून फिरलो तर 4 लोकांचे 2400 रुपये घेऊन टॅक्सीवाले आपल्याला एका दिवसात जवळपास सगळेच टुरिस्ट पॉईंट कव्हर करतात, ज्यामध्ये महाबळेश्वरचं दर्शन 1, 2 आणि 3चे टुरिस्ट पॉईंट कव्हर केले जातात, ज्याची सुरुवात ओल्ड महाबळेश्वर पासून होऊन टूरचा शेवट वेना लेकवर होतो.
थँक्यू. या टूरची सुरुवात आपण ओल्ड महाबळेश्वर म्हणजेच पंचगंगा मंदिरपासून करणार आहोत. बघा आपण थोडा समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला इथं उदय हॉटेल दिसत आहे. या उदय हॉटेलच्या उजव्या बाजूला एक रस्ता चालला आहे खाली. आपल्याला इकडे जायचं आहे आणि मग इकडे बाकीचे सगळे पॉईंट असतील. महाबळेश्वरमधील मुख्य मार्केटपासून ओल्ड महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर तसेच क्षेत्र महाबळेश्वर मंदिर 6.5 किलोमीटर अंतरावर स्थित असून इथे जाण्यासाठी प्रॉपर रस्ता पाहायला मिळतो. बहुतच थंडी आहे. सकाळी सकाळी गुलाबी थंडी. आपल्याला जागे जागेवर असे बोर्ड लावून दिसत आहे आणि या बोर्डवर असे पॉईंट आहेत. जर तुम्ही टॅक्सीनं फिरले तर टॅक्सीवालाच तुम्हाला घेऊन फिराल. पण जर तुमच्याजवळ स्वतःची बाईक असाल ना, तुम्ही जर सेल्फ फिरत असाल, स्वतः फिरत असाल, तर मग तुम्हाला हे बोर्ड मदत करतील. ओल्ड महाबळेश्वर राईट साईडला आहे. तर आपण या बोर्डच्या मदतीने आता राईट साईडला जाऊ. नाक खूप झाकून टाकतो रे भाऊ, बहुत थंडी आहे. हो 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 हो. चला. सकाळी सकाळी महाबळेश्वरला एक्सप्लोअर करणं चालू केल्या कारण आपल्याला अजिबात गर्दी पाहायला मिळत नव्हती. समोर आल्यानंतर आपल्याला अजून 2 फाटे दिसत आहे. एक डावीकडे चालला आहे जिकडे ऑर्थर सीट पॉईंट, एलिफिन्स्टन पॉईंट, सावित्री पॉईंट आणि मंकी पॉईंट असे पॉईंट चालले डाव्या बाजूला. आणि जर आपण उजव्या बाजूला गेलो, या बाजूला आपल्याला महाबळेश्वर टेम्पल आणि पंचगंगा टेम्पल असे 2 टेम्पल, 3 टेम्पल पाहायला भेटतील इकडे आपल्याला. ॲक्च्युली ओल्ड महाबळेश्वरला आपण मागच्या व्हिडिओमध्ये चांगल्याने एक्सप्लोअर केलो आहोत. हे 5 नद्यांचा उगम झालेला आहे इथं. गायत्री, सावित्री, कोयना, कृष्णा आणि वेण्णा. 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि 5 नद्या त्या पाठीमागून येतात, म्हणून ह्या मंदिराचं नाव ठेवलं गेले पंचगंगा मंदिर. इथं जवळजवळच 3-4 मंदिरं आहेत जे पाहण्यासारखे आहेत. तर सध्या पहिले आपण पंचगंगा मंदिरात आलो होतो. आता आपण चाललो दुसऱ्या मुख्य मंदिराजवळ. महाबळेश्वर मंदिरात आपण आता चाललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णा तुला केली होती. एक बाजूला जिजामाताचं वजन केलं होतं पारड्यावर, एक बाजूला सोन्याचं सुवर्णा तुला करून मंदिराला सोनं दान केलं. 1665 6 जानेवारी. महाबळेश्वरातील हे मुख्य मंदिर असून या मंदिरात स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग पाहायला मिळतो. त्याच्या आवाजाने ओळखले आत्ता. आवाजाने ओळखले की म्हणलं त्याला बघितलं कुठेतरी, म्हणून मी आली इथं. आपल्या डोंगरात मी चढत असतो. एक दिवस त्याचा पाय घसरला, माझ्या काळजाचा ठोका चुकला. खरंच की. चला येतो मावशी, आशीर्वाद असू द्या. ठीक आहे, येतो. हां. ओल्ड महाबळेश्वर मधील मंदिराचं दर्शन करून आपण निघालो महाबळेश्वर दर्शन क्रमांक 1चे टुरिस्ट पॉइंट कव्हर करण्यासाठी. चालता फिरता आपण अजून एका अशा टर्निंगवर येऊन पोहोचलो ज्या जागेवर आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत. 2 मोड आले रस्त्याचे आणि दोनही बाजूला पॉईंट्स आहेत. ऑर्थर सीट पॉईंट हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणून सगळ्यात पहिले आपण तिकडे जाऊ. ऑर्थर सीट पॉइंटकडे जात असताना सर्वात पहिले आपल्याला मॉर्जोरी पॉइंट पाहायला मिळतो, जिथे संपूर्ण सह्याद्रीचे दर्शन घडते. वो बाप, खतरनाक. ऑर्थर सीट पॉइंट तर आला एका बाजूला आहे, पण हा नजारा तर पहा. मार्जोरी पॉइंट हे महाबळेश्वरातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जिथून सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कोकण खोऱ्यांचे सुंदर दृश्य दिसते. एकेकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे हे उन्हाळी विश्रांतीचे ठिकाण होते. पहिल्या टर्निंगवर अख्खी सह्याद्री माउंटेन रेंज दिसत आहे. वातावरण आज क्लिअर आहे, त्याच्या कारण आपल्याला पूर्ण माउंटेन रेंज दिसून येत आहे. मॉर्जोरी पॉइंटचे सर्व सुंदर दृश्य पाहून थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो दुसऱ्या व्ह्यू पॉइंट जवळ, म्हणजे सावित्री पॉइंट जवळ. चालता फिरता आपण येऊन पोहोचलो एका पॉईंटवर. ऑर्थर सीट पॉईंटकडे जात असताना आपल्याला सावित्री पॉईंट पाहायला भेटते. या जागेवर सावित्री नदीचा उगम पावते आणि म्हणून या पॉईंटला सावित्री पॉईंट म्हणून नाव देण्यात आलं आहे. सावित्री पॉइंट हे महाबळेश्वरातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जिथे सावित्री नदीचा उगम होतो. हे ठिकाण नदीचे सुंदर दृश्य, घनदाट झाडी आणि निसर्गाच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते.
अशक्य सुंदर सह्याद्री. सावित्री पॉइंट नंतर आता आपण चाललो होतो महाबळेश्वराच्या महत्वाच्या पॉइंट जवळ. महाबळेश्वर दर्शन क्रमांक 1चा हा महत्वाचा पॉइंट मानला जातो. सध्या आपण येऊन पोहोचलो ऑर्थर सीट पॉईंटच्या या पार्किंगमध्ये. या जागेवर गाडी पार्क केल्यानंतर आपण जाऊ त्या समोरच्या पॉईंटवर. या एकाच जागेवर आपल्याला उरलेले सगळे पॉइंट्स पाहायला मिळतात. या जागेवर 6 पॉईंट आहेत. इथे ऑर्थर सीट पॉईंट, विंडो पॉईंट, इको पॉईंट, मालकम पॉईंट, टायगर स्प्रिंग आणि हंटिंग पॉईंट असे 6 पॉईंट आहेत. सुरुवातीपासून आपल्याला या पायऱ्या डायरेक्ट अशा उतार भागावर घेऊन चालल्यात खाली, आणि खाली गेल्यानंतर मग 6 वेगवेगळे पॉईंट आहेत. पण आज वातावरण क्लिअर आहे, त्याच्या कारण आपल्याला पूर्ण पॉईंट्स पूर्ण सह्याद्री माउंटेन रेंज पाहायला भेटत आहे. थोड्याशा पायऱ्या उतरून खाली गेल्याबरोबर आपल्याला पहिला व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो. बघा, या जागेवर आपल्याला पाहायला भेटून राहिला आहे इको पॉईंट. इथं 6 वेगवेगळे पॉईंट आहे. हे 6चे 6 जवळच्या जवळच पॉईंट आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट जो आपल्याला पाहायला भेटते या रस्त्यावर खाली जाताना तो आहे इको पॉईंट. इको पॉईंट म्हणजे एक असा पॉईंट ज्या जागेवरून जर आपण ओरडलो तर हा आवाज इको होते, एका वेळेस 3-4 वेळा गुंजत राहते, म्हणून याला इको पॉईंट म्हटलं जाते. या इको पॉईंट नंतर जर आपण थोडासा इकडून समोर गेलो, इथं आहे मॅलकम पॉईंट. सध्या आपण मॅलकम पॉईंटवर आलो. मॅलकम पॉईंट हा एक असा पॉईंट आहे ज्या पॉईंटवरून आपल्याला प्रतापगड किल्ला दिसून राहिला आहे. मॅलकम पॉइंट आणि विंडो पॉइंट हे असे 2 पॉइंट आहेत ज्यावरून प्रतापगड किल्ला, तोरणा किल्ला आणि सावित्री व्हॅली एकदम स्पष्ट पाहता येते. मॅलकम पॉइंटवरून थोडं समोर जाताच टायगर पॉइंट, जिथे पहिले वाघ यायचे, आणि हंटिंग पॉइंट, जिथून ब्रिटिश अधिकारी शिकार करायचे. या पॉइंटला पार करून समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो ऑर्थर सीट पॉइंटवर. ऑर्थर नावाचे एक अधिकारी होते. ते अधिकारी या पॉईंटवर बसून इथं सावित्री नदीला पाहत राहायचे, आणि म्हणून या पॉईंटला ऑर्थर सीट पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे. ऑर्थर सीट पॉइंट हा महाबळेश्वरातील मुख्य आकर्षणांपैकी एक व्ह्यू पॉइंट आहे. या पॉइंटची उंची समुद्र सपाटीपासून 4421 फूट इतकी आहे. या पॉइंटवरून सावित्री नदीचा उगम आणि सावित्री व्हॅलीचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. या पॉइंटवरील शांतता आणि निसर्गासाठी हा पॉइंट प्रसिद्ध आहे. आपला महत्त्वाचा जो पॉईंट होता ऑर्थर सीट पॉईंट, त्या पॉईंटवर आपण गेलो होतो. त्या जागेवर जवळपास 6-7 वेगवेगळे पॉईंट होते. सावित्री पॉईंट होता, विस्डम पॉईंट होता, इको पॉईंट होता, ऑर्थर सीट पॉईंट होता. असे बहुत सारे पॉईंट होते, जे सगळे पॉईंट आपल्याला ऑर्थर सीट पॉईंटवर कव्हर करायला भेटले. आता आपण चाललो आहोत इकडे एल्फिस्टन पॉईंट, एल्फिस्टन जे बी काही नाव आहे, इकडं आहे. आपल्याला इकडं जायचं आहे. मुख्य रस्त्यापासून 500 मीटर समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो अजून एका सुंदर व्ह्यू पॉइंटवर. एल्फिन्स्टन पॉईंट जो आहे, या पॉईंटची ही पार्किंग आहे. या पार्किंगवर गाडी पार्क केल्यानंतर जवळपास 50 पायऱ्या आहे. या 50 पायऱ्या जसं आपण उतरून खाली जातो तसंच आपण जाऊन पोहोचतो त्या पॉईंटवर. एलिफिन्स्टोन पॉइंट हा महाबळेश्वरातील एक सुंदर व्ह्यू पॉइंट आहे. महाबळेश्वर दर्शन क्रमांक 1चा हा सर्वात शेवटचा पॉइंट आहे. या पॉइंटवरून पश्चिम घाटातील दऱ्यांचे आणि दूरवर पसरलेल्या सह्याद्री रांगेचे स्पष्ट दर्शन घडते. तसेच या पॉइंटच्या एक्झॅक्ट समोरासमोर प्रतापगड किल्ल्याचं दर्शन घडते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊंचा हर 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 हर, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. महाबळेश्वर दर्शन क्रमांक 1च्या सगळ्या व्ह्यू पॉइंटला कव्हर केल्यानंतर आपण निघालो महाबळेश्वर दर्शन क्रमांक 2 कडे, जे इथून 4 किलोमीटर दूर होता. पण तिकडे जात असताना रस्त्याच्या बाजूलाच महाबळेश्वराची स्पेशालिटी पाहायला मिळाली. रस्त्यावरून समोर जात असताना आपल्याला या जागेवर स्ट्रॉबेरीचं गार्डन पाहायला भेटून राहिलं आहे. म्हणजे स्ट्रॉबेरी कशा पद्धतीनं या माउंटेनवर लावल्या जाते ते आपल्याला पाहायला भेटत आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे थंड हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. जवळपास संपूर्ण भारतातील
70% पेक्षा जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये केले जाते. महाबळेश्वरमध्ये 14 प्रकारचे स्ट्रॉबेरी पिकवले जातात. अनेक शेतकरी कृषी पर्यटन अंतर्गत स्ट्रॉबेरी फार्म चालवतात, जिथे पर्यटक स्वतः स्ट्रॉबेरी तोडून खाण्याचा आनंद घेऊ शकतात. 2010 मध्ये महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक संकेत GI टॅग मिळाला आहे, ज्यामुळे तिच्या गुणवत्तेची आणि उत्पत्तीची ओळख पटते. ह्या स्ट्रॉबेरी आता हळूहळू लाल कलर चढल आहे सर. ये जर्मन टेक्नोलॉजी है, ये नए तरीके से किया जाता है. प्लांट का डेथ नहीं रहता है, प्लांट का लाइफ 1 साल रहता है, फ्रूट का 6 महीना होता है. नवंबर में इसका प्लांटेशन होता है, लास्ट दिसंबर में आना फ्रूट स्टार्ट हो जाता है. एक बार फ्रूट आना स्टार्ट हो गया तो 6-7 महीना कंटिन्यू चालू रहेगा. इसके अंदर पहले से वाइट फूल आता है, फिर ग्रीन स्ट्रॉबेरी होता है. या होममेड फ्रेश स्ट्रॉबेरी पासून अनेक प्रकारचे आईस्क्रीम बनवल्या जातात, ज्याला आपण इथेच खाऊ शकतो. या जागेवरची एक स्पेशालिटी ते म्हणजे हे इथं बहुत साऱ्या प्रकारचे असे आपल्याला स्ट्रॉबेरी विथ क्रीम किंवा मलबरी विथ क्रीम, मँगो विथ क्रीम. आपण आलो स्ट्रॉबेरीच्या शहरात म्हणून आपण स्ट्रॉबेरीला आता सध्या परचेस केला आहे. इथल्या फेमस डिशला खाल्ल्यानंतर आपण निघालो आपल्या मेन टार्गेटकडे. या पॉईंटला एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण चाललो महाबळेश्वरच्या सगळ्यात फेमस जागेवर, म्हणजेच केट्स पॉईंटवर. ज्या जागेवर एका डोंगराला पाहिल्यावर आपल्याला असा भास होते जसं काही तिथं हत्तीचं तोंड आहे. या जागेवर एवढे सारे पॉईंट आहे आणि इथं बोर्ड असल्या कारण आपल्याला इझी जात आहे. आपण कुठे रस्ता भटकण्याची किंवा कोणते पॉईंट सुटण्याचे काही चान्सेस नाही. तर आपण चाललो आता केट्स पॉईंटवर. महाबळेश्वर दर्शन क्रमांक 2चे सगळे व्ह्यू पॉइंट्स आपल्याला केट्स पॉइंटवर भेटून जातात. इथून असं डाव्या बाजूला जायचं आहे, डाव्या बाजूला. महाबळेश्वरातील केट्स पॉइंट हा एक असा टुरिस्ट पॉइंट आहे जिथे फॅमिलीतील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच लोक एन्जॉय करू शकतात. आपण मुद्दाम सॅटर्डे आणि संडेचा दिवस निवडून आलो आहोत, जेणेकरून आपल्याला या जागेवर किती गर्दी राहते हे आपल्याला पाहायचं होतं. आणि जे गर्दी आपल्याला इथं पाहायला भेटत आहे भयानक. केट्स पॉइंटवर मुख्यतः 4 व्ह्यू पॉइंट कव्हर करता येतात, ज्यामध्ये केट्स पॉइंट, इको पॉइंट, निडल पॉइंट आणि एलिफंट हेड पॉइंट. पण या 4 व्ह्यू पॉइंट व्यतिरिक्त या जागेवर एंटरटेनमेंटच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात, ज्यामध्ये या पॉइंटच्या सुरुवातीला काही स्टंटवाले घोडे पाहायला मिळतात. घोड्याची स्टंटबाजी आहे बाबा या जागेवर. तसेच केट्स पॉइंटकडे जात असताना आर्टिफिशियल फुलांची वॉल तयार केलेली पाहायला मिळते, जिथे 20 रुपयात आपण सुंदर सुंदर फोटो काढू शकतो. थोडेसे पैसे जर आपण पे केले तर या सुंदर जागेवर आपण खूप सुंदर असा फोटो काढू शकतो. या आर्टिफिशियल थीमच्या बाजूलाच लहान मुलांसाठी काही झुले बनवण्यात आले आहेत. प्रशील थँक्यू. लहान मुलांच्या एंटरटेन सोबतच या जागेवर मोठ्या लोकांसाठी पण काही थीम ठेवण्यात आल्या आहेत, जिथे गोलमाल मूवीची बाईक आणि 3 इडियट मूवीच्या सीट्स यावर बसून आपण फोटो काढू शकतो. आता आपण चाललो केट्स पॉईंटवर. केट्स पॉईंट म्हणजे या जागेचा सगळ्यात फेमस पॉईंट, ज्या जागेवर आपल्याला 3-4 गोष्टी पाहायला भेटते. केट्स पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट, ज्या जागेवरून आपल्याला समोर एक तलाव पाहायला भेटेल. केट्स पॉइंट हे महाबळेश्वरातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे व्हॅली, कृष्णा नदी आणि धरण यांचे खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते. ब्रिटिश गव्हर्नरच्या मुलाच्या नावावरून या पॉइंटचं नाव ठेवण्यात आलं होतं. या पॉइंटवर दुर्बीण लावून दूरदूरच्या गोष्टी दाखवल्या जातात. टेंट आहे, व्हाईट टेंट, बाजीराव मस्तानी पिक्चर, शेवटी सीन मरतो ना पाण्यात जाऊन, तो रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे तो. आणि हा नदी दाखवतो, कृष्णा नदी धावतो ना पाण्यात. हो, तिथून दिसत नाही पण ते समोर बघा सफेद सफेद दिसतो एका लाईन कोपऱ्यात ते आहे ना. या केट्स पॉईंट पासून जसं आपण थोडासा बाजूला जातो तर तिथं आहे एलिफंट पॉईंट. त्याला एलिफंट पॉईंट याच्यासाठी म्हटलं जाते का त्या पॉईंटवरून जेव्हा उभं राहून आपण इकडे पाहतो तर आपल्याला इथं एक आकार दिसतोय जो हत्तीच्या तोंडासारखा दिसते. आणि म्हणून त्या पॉईंटला, तिथून इकडे हत्तीचा आकार दिसते म्हणून त्या पॉईंटला हत्ती पॉईंट म्हटलं जातं. जर आपण केट्स पॉइंटवरून थोडं बाजूला गेलो आणि त्या पॉइंटला दुरून पाहिलो तर डोंगरामध्ये हत्तीच्या डोक्याचा आकार दिसतो.
आणि म्हणून या पॉइंटला निडल पॉइंट किंवा हत्ती पॉइंट म्हटल्या जाते. या जागेवरून पाठीमागचा तो जो डोंगर आहे तो बिलकुल हत्तीच्या डोक्यासारखा दिसते, म्हणून याला एलिफंट पॉईंट म्हटलं जाते. एलिफंट हेड पॉईंट. कंपल्सरी म्हणजे गडाची त्या महाबळेश्वरची कंपल्सरी व्हिडिओ बघत असतात. धन्यवाद धन्यवाद दादा. या जागेवर थोडा फ्रूट खाऊन थोडी एनर्जी घेऊन आपण निघालो इको पॉइंटकडे. याला म्हणते इकडे इको पॉईंट. या जागेवरून जर आपण ओरडलो तर आपला आवाज गुंजते आणि 3-4 वेळा तोच आवाज रिपीट येते, म्हणून याला म्हटलं जाते इको पॉईंट. इको पॉइंट आहे तर खूप सुंदर, पण इथे लोकांची गर्दी नसल्यावरच इथे आवाज इको होताना दिसतो. वरील आवाज जात नाही. थोडासा आवाज येते रिपीट, थोडासा. आणि फायनली या जागेवरून रिटर्न जात असताना एक नवीन प्रकारचा ॲडव्हेंचर केलो. या जागेवर जंप बघायला मिळणार आपल्याला. हो, खतरनाक. किड्स पॉइंटला तर आपण होऊ शकेल तेवढं चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. आता आपण जाऊ लिंगमडा वॉटरफॉलच्या जवळ. तिथं 3-4 गोष्टी ॲडव्हेंचरस आहेत, ते महत्त्वाचे आहे. त्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. किड्स पॉइंटवरून रिटर्न निघाल्यावर आता आपला मेन टार्गेट होता महाबळेश्वर दर्शन क्रमांक 3, जिथे आपल्याला निसर्गाच्या सुंदर रूपासोबतच काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार होत्या. काका, लिंगमडा वॉटरफॉल कुठं आहे? इकडे डाव्या बाजूला बघा. या जागेवरून आपण पाठीमागून आलो. पाठीमागून आल्यानंतर बहुत गाड्या येतात. इथून निघतो रे भाऊ. न मग इथून आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला. आपण हायवेवर निघलो. हा हायवे तो आहे जो पाचगणीपासून तर महाबळेश्वरला कनेक्ट होते. त्या हायवेवर निघलो. पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टर्न घेतल्यावर 2 किलोमीटर समोर गेल्यावर उजव्या बाजूला एक छोटा रस्ता आपल्याला लिंगमडा धबधब्याकडे घेऊन जातो. मागच्या वेळेस आपण जेव्हा इथं आलो होतो तेव्हा झिपलाईन पाहायला भेटली होती आणि त्याच्यानंतर एक जॉईंट स्विंग होता. पण यावेळेस एक नवीन ॲक्टिव्हिटी चालू केली आहे. या जागेवर पोहोचताच आपल्याला अनेक प्रकारचे ॲडव्हेंचरस सेटअप पाहायला मिळतात. हाय, हॅलो हॅलो दादा. मोठा फॅन. अरे थँक्यू सो मच. सारखं बघत असतो. लिंगमडा वॉटरफॉलच्या बेसवर गाडी पार्किंग करून 1 किलोमीटरचा ट्रेक करून आपण जाऊन पोहोचतो महाबळेश्वरातील सर्वात सुंदर धबधब्याजवळ. मॉन्सून सीझन मध्ये या जागेवरची सुंदरता ही पाहण्यासारखी असते. इथं आलेल्या पर्यटकांना ॲडव्हेंचरचा आनंद उचलता यावा म्हणून इथे अनेक प्रकारचे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जायंट स्विंग, झिप लाईन, बोटिंग, कायाकिंग आणि ॲडव्हेंचरस कोरॅकल राईडचा समावेश करण्यात आला. आपण या अगोदर हा ॲडव्हेंचर केला आहे, पण पुन्हा एकदा आपण इथं करणार आहोत जायंट स्विंग. पोरी रेडी आहे? बढिया बढिया. या जागेवर मेन भीती फक्त आता वर जाताना वाटते. एकदा का आपण वर गेलो आणि झटका देऊन यांनी सोडले का झाला कार्यक्रम संपला. खोटं भाऊ. मरते. अरे पुरी सह्याद्री माउंटेन रेंज दिसतंय इथून. मेला. आई शपथ, मेला रे. पुरी भीती वाटली का? अरे अबे घाबर थोडा तरी. घाबर. नाही भीती वाटत. बस वर जातपर्यंत थोडीशी धाबडधुबड होत राहते. एकदा का आपण वर गेलो आणि तो जर त्यांनी झटका सोडला का बस मग आपण डायरेक्ट हवेतच या दोऱ्याच्या मदतीनं. किरीस का गाना सुनेगा, किरीस का. मजा आली एक नंबर. या जागेवर जॉईंट स्विंग सोबतच इथं बहुत साऱ्या अजून ॲक्टिव्हिटी आहे.
लहान मुलांसाठी छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे या जागेवर आणि 100 रुपयाची ही ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये लहान मुलं इथं मस्त पाण्याचा आनंद उचलू शकतात. लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी नंतर या जागेवर मोठ्या लोकांसाठी पण इथं काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यात आली आहे ज्यामध्ये कायाकिंग आहे. याला सायकल बोट म्हटलं जाते पण हे करण्यासाठी 2 पार्टनर पाहिजे. ते सायकल बोट आहे प्लस तिकडे पेडल बोट आहेत. अशा वेगवेगळ्या इथं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. याच्यापैकी कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी करू आपण. पाण्याची जी कोणती ॲक्टिव्हिटी आपण करत राहतो त्या ॲक्टिव्हिटीमध्ये लाईफ जॉकेट राहणं बहुत गरजेचं आहे. भाऊ कोट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट. सही. पण आता चप्पू कसा मारायचा हा एक प्रश्न आहे. अरे कांची रे कांची रे कांसी रे प्रीत मोही प्यारी लग जाना जा दिल तोड़ के कांसी रे. कधी कधी एकटं फिरण्यात बी बहुत मजा येते. माहीत नाही कोणती मजा येत आहे पण येते मजा. डायलॉग तर मारा लागेल कारण एकटाच फिरता. संध्याकाळी जर तुम्हाला शांत वातावरण पाहिजे असेल, पीसफुल थोडीशी जागा पाहिजे असेल तर ही जागा तुमच्यासाठीच बनली आहे. हा पूर्ण अख्खा लेक तलाव छोटासा तळा जे काही आहे या जागेवर मजा येते. या जागेवर सायकल बोटवाली मजेदार ॲक्टिव्हिटी होती. ही ॲक्टिव्हिटी एकदमच मजेदार वाटत आहे. आपल्याला फक्त सायकल चालवायची आहे. जर एखादी संध्याकाळ शांत ठिकाणी घालवायची असेल तर तुम्ही या जागेवर येऊ शकता. पीसफुल वातावरण आहे, जास्त गर्दी नाही, लोकांना जास्त ही जागा माहिती नाही. आपल्याला संध्याकाळ वेना लेकवर घालवायची होती पण या जागेवरून जाण्याची इच्छाच नाही होऊन राहिली आहे. पण अफसोस आपल्याला तिथं पण जावं लागेल. पॅडल बोट, कायाकिंग आणि सायकल बोट या व्यतिरिक्त इथं अजून एक जबरदस्त वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत होती. या जागेवर अजून एक वॉटर स्पोर्ट नाही किंवा याला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज म्हणता येईल. या जागेवर अजून एक वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाहायला मिळत होती. हॅलो 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 भावा. माउंटेनचे बघितलं मी. अरे थँक्यू. याला कोरॅकल राईड बनते. हे बी बहुत जबरदस्त ॲक्टिव्हिटी. या जागेवर आपण ते हम्पीमध्ये जे राईड बघतो ना ती तशीवाली राईड आहे. या जागेवर छोटंसं पाणी आहे, छोटंसं तळा, छोटासा झरा वाहत आहे आणि या जागेवर ही ॲक्टिव्हिटी होऊन राहिली. बहुतच मस्त. हे झालो आपण लाईफ जॉकेट लावून तयार आणि आता आपण जाऊ त्या छोट्याशा झऱ्याजवळ. धबधबा म्हणता येईल या जागेवरचा पण तो झरा आहे बहुतच मस्त सुंदर. तिथं जाऊ आपण. या छोट्याशा झऱ्याजवळ हे जी ॲक्टिव्हिटी केलो हे माझ्या जीवनातील सगळ्यात मजेदार ॲक्टिव्हिटी होती. मरते रे. अशक्य सुंदर सह्याद्री. जर तुम्ही या जागेवर आले तर ही ॲक्टिव्हिटी नक्की करा मित्रांनो. बहुतच सही. या जागेवरच्या जेवढे ॲक्टिव्हिटी या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासारख्या आहे. ते इथे येत असताना जवळपास 3 तास तरी घेऊन या. ॲटलिस्ट संध्याकाळचे 3 तास. मरते आता. मरते. अशी चक्कर 120च्या स्पीड मध्ये चक्कर. बी आपण थांबलो पण दुनिया गोल गोल घुमल्यासारखी वाटत आहे. भाऊ का नाव आहे तुझा? सत्यम. खतरनाक राईड करते भाऊ तू. वर्थ इट, टोटल वर्थ इट. सही. मस्त मजेदार एक नंबर ॲक्टिव्हिटी ती. आणि आता आपल्याला जायचं आहे समोरच्या ॲक्टिव्हिटीसाठी. समोरची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला
पटकन जावं लागेल, कारण की ऑलमोस्ट अंधार होऊन राहिला आहे आणि या जागेवर जाणं आपल्याला बहुतच गरजेचं आहे. मस्त मजेदार प्लेस होती, एकच नंबर. पण आपल्याजवळ आता टाईम कमी आहे आणि म्हणून आपल्याला धावत धावत सगळ्या गोष्टी कव्हर करायला लागेल. ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसोबत या जागेवर काही फन ॲक्टिव्हिटीसुद्धा ठेवण्यात आल्या आहेत, जिथे काही टार्गेट पूर्ण करताच प्राईज स्वरूपात आपल्याला अनेक गिफ्ट दिले जातात, ज्यामध्ये डॉल्स, टॉयज आणि सोबत चॉकलेट पण दिले जातात. आई शपथ का नेम लागला रे भाऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे फायनली आपण या जागेवर जिंकलो आहोत. एक बावला, परफेक्ट बावला जिंकलो आहोत. चालेल, चला येतो दादा. ठीक आहे, बाय बाय बाय. मावळत्या सूर्यासोबतच आपल्या आजच्या दिवसाचा शेवटचा पॉइंट म्हणजेच महाबळेश्वर मधील सर्वात सुंदर लेक वेना लेक, जिथं संध्याकाळी बोटिंग करण्यासाठी लोक दूर दूरून येत असतात. फायनली आपण टायमात येऊन पोहोचलो या बोटिंगच्या जवळ. जर बोटिंगची तिकीट भेटली तर आपण आता बोटिंग करू शकतो. हॅलो, काय नाव आहे तुझं? नीरज पाटील. नीरज पाटील. पूर्ण व्हिडिओ बघतो. अरे थँक्यू सो मच. हां हां, नक्की नक्की. महाबळेश्वरातील वेना लेक हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जिथे बोटिंग, घोडेसवारी आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो. या तलावाची निर्मिती 1842 मध्ये साताराच्या राजांनी केली होती आणि ते महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारे प्रमुख स्रोत आहे, जे पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देते. सूर्य मावळताना या जागेवर बोटिंग करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. महाबळेश्वरला एक्सप्लोअर केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपण महाबळेश्वरातील मेन मार्केट एक्सप्लोअर करू शकतो, जिथे रात्रीच्या वेळी मार्केट स्ट्रीट कोणत्या फॉरेनपेक्षा कमी नाही दिसत. जर आपण महाबळेश्वरला येत असणार तर या जागेवरचा मार्केट नक्की एक्सप्लोअर करा. संध्याकाळी पाहण्यासारखं राहते, पूर्ण दिव्यात, पूर्ण लाईटामध्ये झगमग झगमग करत राहते. वा, बहुत सही. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन